नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। बागलाण तालुक्यामध्ये बनावट चलनी नोटा आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या घटनेमध्ये पोलिसांनी 4,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संशयित आरोपींनाही ताब्यात घेतले आहे। मात्र संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे। बनावट चलनी नोटा बाजारात आणल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून संशयित आरोपींनाही गजाआड केलेला आहे। या संदर्भात सटाणा पोलीस तपास करीत आहेत। या गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी म्हणून ताहराबाद येथील 20 वर्षीय हर्षल आबासाहेब नंदन, अंतापूर येथील 28 वर्षीय शुभम दादाजी गवळी, ताहराबाद येथील 20 वर्षीय अनिकेत विलास नवरे, ताहराबाद येथील जयेश तुकाराम पवार, जायखेडा येथील डॉक्टर गौरव संजय पवार, अंतापूर येथील फोटोग्राफर 20 वर्षीय प्रफुल्ल रवींद्र गवळी, अंतापूर येथील 27 वर्षीय श्याम दादाजी गवळी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अटक केलेली आहे। मात्र ह्या घटनेने संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। बनावट नोटा संशयित आरोपींकडे आल्या कशा, ह्या नोटा अजून कुठे पाठवल्या की का, या संदर्भात सर्वत्र पोलीस चौकशी करीत आहेत। सटाणा ते ताहराबाद रोडवर असलेल्या HP पेट्रोल पंपाजवळ सटाणा पोलिसांनी संबंधितांकडून बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत। मात्र या घटनेने संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। हर्षल आबासाहेब नंदन याच्या जॅकेटमधून 14,000 रुपये रोख तसेच उजव्या खिशातून 500 रुपये दराच्या 28 नोटा असे मिळून आल्या। तसेच प्रफुल्ल रवींद्र गवळी याच्या पॅन्टच्या उजव्या खिशातून 500 रुपये, तर श्याम दादाजी गवळी यांच्या पॅन्टच्या खिशातून 500 रुपये, तसेच एक सिल्वर रंगाचा आयफोन हर्षल आबासाहेब नंदन याच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेला आहे। सटाणा तालुक्यामध्ये घडलेल्या बनावट नोटांसंदर्भात वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने संपूर्ण सटाणा तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार मधुकर मोरे तसेच पथक तपास करीत आहे। पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित संशयितांची कसून चौकशी सुरू आहे। येथील काही संशयित आरोपी अगदी हातावर पोट भागवणारे आहेत। मजूर करणाऱ्या या युवकांकडे बनावट नोटा आल्या कशा, या संदर्भात पोलीस तपासात उघड होईलच। मात्र संपूर्ण बागलाण तालुक्यामध्ये ह्या घटनेने खळबळ उडाली आहे। बनावट चलनी नोटा बाजारात आणल्यामुळे ह्या नोटा अजून कुठे संशयितांनी दिल्या की काय, या संदर्भातही पोलीस तपासात निष्पन्न होईलच। भेटूया पुढील भागामध्ये। श्लोक भांबरे, बागलाण। धन्यवाद।